मंडळी, बाय तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज ना त्यांनी सगळा गोंधळच दाखवलाय बरं का मालिकेमध्ये. पटापट सांगते तुम्हाला काय झालं. इकडे राजा आणि पान्या महेशचा पाठलाग करताना थरार रंगवला. तिकडे अण्णा आणि धनू मजा घेताय. आता त्यांनी काल त्या दत्त्या काकाला त्या रद्दीच्या बाटलीमध्ये काढा मिक्स करून दिला ना, आता त्याची मजा बघायची बरं का या दोघांना. म्हणून धन्याला सांगतात अण्णा की जाय पायभर त्या दत्त्याचं तोंड कसं झालं असेल. अण्णाला जायचं असतं दत्त्याचं तोंड बघायला, पण धन्या म्हणतो अण्णा तुम्ही नका जाऊ, तुम्ही इथेच थांबा. धन्या आता यांच्या घरात झाकून पाहत असतो बरं का, की नेमकं तो दत्ता काका दारू पिल्यावर कशी रिॲक्शन देतो. दत्ता काकाने ती दारू हातात घेतली, त्याला वाटलं बरी भेटली फुकटची 5,000ची दारू. मस्त तयारी करतो तो, दारू घेतो, काय काय फुटाणे बिटाणे काय असतात ते खायला घेतो. नमी आपली गंमत पाहत असते त्याची. नमी म्हणते काय रे मामा, तुला सकाळ सकाळ दारू कुठून भेटली. हा दत्त्या मामानं काहीतरी गाणं म्हणतोय बरं का, राया चला काठो काठ भरू द्या पेला. गाणं म्हणता म्हणता त्याला फार मजा येते. मग ती नमी विचारते काय चालू आहे मामा. मामा म्हणतो अगं जल्लोष नमे जल्लोष. तेवढ्यात ती सुलक्षणा येते बरं का आणि म्हणजे घे चहा घे. अरे काय रे, अरे काय सकाळ सकाळ दारू प्यायला लागला, तुला काही लाजबीज आहे का नाही दत्त्या. अरे काळ येळ काही आहे का नाही. तेवढ्यात आता दत्त्या म्हणतो अगं सुलक्षणे, अमेरिकेत किती वाजले असतील सांग बरं. अगं इंग्लिश दारू मिळाली आहे मला. अगं तुला काही कळतच नाही सुले, अगं इंग्लिश दारू इंग्लिश टाइमावर पिली पाहिजे. सुलक्षणा आत्या म्हणते इंग्लिश दारू काय रे मेल्या, मी पैसे मागते तेव्हा पैसे नसतात तुझ्याकडे, आता बरे पैसे आले दारू घ्यायला. मग दत्त्या काका सांगतो मी त्या दोंड्याची दारू डापली. अगं त्याने आपलं घर डापलं का नाही, मग मी त्याची दारू डापली. आता सुलक्षणा आत्या डोक्याला हात मारते आणि म्हणते येडाय तू, डोकं फिरलंय तुझं. दत्त्या मामा ती दारू पितो बरं का, इतकं घाणेरडा वास येतो त्याला आणि तो विचार करतो इम्पोर्टेड आहे का काय, आज काही चित्र दारू आहे. धन्या आता काणाकोणा करत असतो अण्णाला, पिली अण्णा पिली, वकाऱ्या करून राहिला तो. इकडे अण्णा हसत असतात बरं का. तो दत्त्या पुन्हा एक घोट पितो बरं का आणि विचार करतो आज काय दारू आहे, फॉरेनची आहे ना, वाटते सुरुवातीला अशी चव वाटते मग चांगली लागल. धन्या मजा घेतोय बरं का आणि अण्णा त्याला खुणवत असतात मी येऊ का. धन्या म्हणत असतो नको नको थांबा मी येतो. आणि तो अलगदपणे पळत येतो. एवढा काडी पैलवान ना प्रेक्षकांनो, असं वाटतं वारा आलं तर उडून जाईल. नको बाबा, त्याला बॉडी शेमिंग आवडत नाही. तो आता अण्णाकडे येतो बरं का पळत आणि म्हणतो अण्णा चला आज चला. दोघे जण आज जातात आणि धन्या आता लाईव्ह कॉमेंटरी सांगतो अण्णाला. दत्त्या काका विचार करत असतो काय मागाची दारू आहे का नुसतं पाणी आहे. अयो नमी लागते हसायला आणि सुलक्षणा आत्या पण हसत असते बरं का. दत्त्या काका म्हणत असतो वंगाळ. सुलक्षणा आत्या म्हणते असं फुकटचं धापलं ना की असंच असतं. तो काका म्हणत असतो दत्त्या मामा का काका कोण, तो म्हणतो आयुष्यात मी कधी अशी दारू पिली नाही. इकडे राजा महेशचा पाठलाग करतोय. हा थरार सारखा रंगवला. आज काही महेशला धरलं नाही बरं का यांनी, म्हणजे धरलं पण महेश पळाला. इकडे धन्या आता अण्णाला लाईव्ह कॉमेंटरी सांगत असतो दत्त्या काकानं दारू पिली आणि उलटी केली. मग अण्णा हसत असतात बरं का. मग धन्या म्हणत असतो दारू चढत नाही असं बोलत होता दत्त्या. अण्णाला मजा येत असते. अण्णा म्हणत असं फुकट्या दत्त्या आता सुनबाईचा काढा पी म्हणावं माझ्या सुनेनं केलेला. तेवढ्यात अवनी येते बरं का आणि रिकामं पातेलं बघते. म्हणते अण्णा अरे वा काय चाललंय तुमचं, हसणं का चाललंय. आणि अण्णा तुम्ही काढा संपवला, व्हेरी गुड अण्णा व्हेरी गुड, शाब्बास, आय एम प्राऊड ऑफ यू अण्णा. आता अवनी त्या पातेल्यातला दुसरा राहिलेला काढा गरम करायला जाते, पण पातेलं तिला रिकामं दिसतं. अवनी विचारते धनूला यातला काढा कुठे गेला. अण्णा यात काढा होता ना, अजून कुठे गेला. आता अण्णा आणि धनू नुसते एकमेकांकडे पाहायला लागतात. तो दत्त्या आता वास घेतो बाटलीचा, तर त्याला वेगळाच वास येत असतो. ती नमी येते बरं का मंडळी आणि म्हणते बघू दे. आणि इकडे आता ती वास घेते आणि नमीला तेव्हाच कळतं अरे मामा याच्यात वव्याचा वास येऊ राहिलाय. ये मामा गवती चहा आहे, जिरान तुळस बी आहे यात. दत्त्या काका म्हणतो अगं इंग्लिश इम्पॉर्टंट आहे, तुला काही कळत नाही. ती नमी म्हणते ए मामा येड्या तुला काही कळत नाही, दारू नाही काढा. आणि दत्त्या मोठ्यानं ओरडतो दोंड्या. अरे यार प्रेक्षकांनो, मजा आली बरं का आजचा एपिसोड पाहताना. आता दत्त्या काका जातो त्याला झापायला. इकडे राजा आणि तो पान्या पोहोचलाय बरं का महेशच्या गाडीमध्ये. महेश काहीतरी पार्सल घ्यायला खाली उतरतो, तेवढ्यात राजा आणि पान्या त्याच्या गाडीत शिरतात त्याला धरायला. आता इकडे अवनी अण्णांची चांगलीच खबर घेते. अण्णा याच्यातला काढा कुठे गेला, फेकून दिला का धनू सांग मला. आता अण्णा म्हणत असत नाही ग सुनबाई नाही फेकला. आता अवनी विचारायला लागते धनूला धनू तू सांग मला, खरंच फेकला का अण्णांनी काढा. म्हणजे मी एवढ्या मेहनतीने बनवलेला काढा तुम्ही फेकून दिला. मी तुझ्यावर मी त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना धनू तुला, तू अण्णांना सामील झालास. धनू म्हणतो नाही हो वहिनी फेकून नाही दिला, शपथ सांगतो फेकला नाही, प्यायला तो काढा.
अवनी म्हणते अण्णांनी पिला का? अण्णा लागली औषधाच्या गोळ्या तपासायला लागतात बरं का. अरे पण अवनीची बळजबरीच आहे, एवढा घाणेरडा काढा एवढा मोठा एकसाथ कोणी पितं का? काही आपला. धनू म्हणतो नाही नाही अण्णांनी नाही प्यायला तो. अवनी म्हणते मग कोणी पिला तो काढा. तेवढ्यात आता तो दत्त्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतो, ये धोंड्या बाहेर ये. धनू डोक्याला हात मारतो बरं का. दत्त्या ओरडत असतो, दुश्मन बी असं वागत नाही रे धोंड्या, बाहेर ये बाहेर ये. अण्णा बाहेर येतो बरं का आणि म्हणतो, ए दत्त्या कशाला धाय मोकलून ओरडू राहिलाय, सुली गेली का काय? लगेच ती आत्या येते बरं का बाहेर आणि म्हणते, ए ए धोंड्या मी काही जात नसते. काय रे काय बी बोलतो का काय? मी जित्ती हाय अजून, तुला गाडल्याशिवाय काही जात नाही म्या. बापरे डेंजरच ही आत्या बरं का प्रेक्षकांनो. मला यांना पाहिलं ना की पार्वतीचीच आठवण येते बरं का. तुम्हाला पण येते का? आपण आपलं मालिकेच्या पात्राबद्दल बोलतो बरं का. असो आता अण्णा म्हणत असो, ए दत्त्या कशाला ओरडू राहिला रे? दत्त्या म्हणतो किती घाणेरडा आहे रे धोंड्या, तू तुझे सगळे गुन्हे माफ केले असते रे मी, पण दारूत पाप कधीच माफ नाही करणार मी आता. अण्णा म्हणतो दारू काय बोल राहिला? दत्त्या काका म्हणत असतो, तू तू फार वाईट केलं. अरे दारू म्हणून काय पाजवलंच रे मला? अण्णा म्हणतो मी काय तुला दारू पाजली, मी तर आतमध्ये होतो. दत्त्या काका म्हणतो आत होता खोटारड्या, तू ना थांब आता, माझं ना रक्त आटू राहिलं आता, थांब आता मी तुझाच रक्तपात करतो आता. अण्णा म्हणतो अरे काय बोलू लागला, मला काही कळू नाही लागलं. अरे लई चॅप्टर आहे बरं का अण्णा प्रेक्षकांनो. अण्णा असं म्हटलं दत्त्या म्हणतो तुला कळत नाही का रे धोंड्या, दारू म्हणून तुम्हाला काय पाजलं रे? अण्णा म्हणतो मला काय माहिती, मी तर आतमध्ये होतो. तेवढ्यात आता धनू येतो बरं का. धनू नाही सॉरी, तो दत्त्या काका आतमध्ये जातो आणि दारूची बाटली बाहेर आणतो आणि म्हणतो अण्णा तुम्हाला हे पाजलं ना? अण्णा म्हणतो मी हे पाजलं? तुला दारू पाजली मी कधी केलं हे? तो लगेच तो दत्त्या काका म्हणतो हे खोटारड्या, याच्यात दारू नव्हतीच, तू मला वंगात जरत काढा पाजला ना मुद्दाम. अवनीला कळलं काय भानगड झाली ते. न मी हसत असते बरं का. आणि आता इकडे पुन्हा राजाचा थरार त्यांनी दाखवलाय. राजा आणि पान्ह्या त्या गाडीत लपलेले असतात ना महेशच्या. महेश आता गाडीत बसतो तेव्हा लगेच राजा त्याला धरतो बरं का आणि म्हणतो महेश देशपांडे आता कुठे जाणार? पान्ह्या म्हणतो आईच्या गावात जाणार आणि बाराच्या भावात जाणार. महेश घाबरून म्हणतो तुम्ही? राजा म्हणतो अरे आम्हीच आमच्या अण्णांना चाकू मारला ना तू? महेश म्हणतो पण त्यांनी कुठे कंप्लेंट केली माझी? लगेच पान्ह्या म्हणतो त्यांनी कंप्लेंट केली नाही कारण त्यांनी तुला माफ केलं, पण आम्ही नाही माफ करणार. राजा आता त्याच्या गळ्याला सुरा लावतो आणि म्हणतो अण्णांना टच टू मच. महेश घाबरतो बरं का आणि म्हणतो ए काय करतोय तुम्ही? मग राजा म्हणतो तेच करतोय जे तू आमच्या अण्णांसोबत केलंय. पान्ह्या म्हणतो आम्ही कोणाची उधारी बाकी ठेवत नाही, धांगट आहे आम्ही धांगट. महेश यांनाच धमकी देतो, तुम्ही हे जे करताय ना ते तुम्हाला पचणार नाही, लक्षात ठेवा, याचा बदला घेतला जाईल. राजा म्हणतो चल 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 असं तो म्हणायला लागतो तेव्हा महेश जोरात राजाच्या हाताला झटका देतो आणि गाडीच्या खाली उतरतो आणि पळायला लागतो आणि हे दोघं पण त्याच्या मागे पळायला लागतात. आणि इकडे अण्णा आता दत्त्याची चांगली खबर घेतो बरं का आणि हसायला लागतो मुद्दाम. अण्णा हे पात्र फारच अजब गजब आहे बाई. अण्णा म्हणत असतो अरे धन्या मगाशी आपण दारूची बाटली इथं ठेवली, या दत्त्यानं चोरली रे. तो दत्त्या रडायचंच बाकी आता. अण्णा म्हणत असतो धन्या कळली का? अरे त्या इम्पॉर्टंट दारूचा वंगाळ काढा झाला. अरे त्या बाटलीनीच तुला शिक्षा दिली रे दत्त्या, ऐका नाही दत्त्या. न मी हसत असते बरं का. मग आता मुद्दाम अण्णा म्हणतो धन्या हा दत्ता काका चोर आहे चोर. आता ते सुलक्षणा आत्याला ते चिडवायला लागतात, सुलक्षणे तुझा दत्ताड्या भाऊ आहे ना दत्ताड्या, तो चोर निघाला बरं का चोर. आता तो बाटली फेकून हाणतो बरं का लांबूनच, ती काही अण्णापर्यंत पोहोचत नाही. आणि इकडे महेश मात्र एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि एका सुरक्षित जागी जावं म्हणून पळत असतो. मजा येते बरं का प्रेक्षकांनो. आज आपला महेशला त्यांनी नुसता धरलाय बरं का. आता इकडे अण्णा त्या दत्ताला अजून चिडवतात आणि म्हणतात काय रे दत्त्या, चोर ते चोर वर शिरजोर, माझी इम्पॉर्टंट बाटली चोरली ते चोरली पुन्हा फेकून फोडली पण, थांब तुला दाखवतो. लगेच दत्त्या म्हणतो अरे धोंड्या तुला सोडणार नाही, मी सोडणार नाही, बघल मी तुला, बघून घेईल, सोडणार नाही. सुलक्षणा आत्याला त्याला म्हणते चल. तर प्रेक्षकांनो हा जो धनू आहे ना तो दत्त्या काकावरच गेलेला दिसतोय नाही का. ती सुलक्षणा आत्या एका हातानं धरते बरं का त्या काकाला, रातमध्ये नेते म्हणते चाल रे चाल दत्त्या, हे धोंड्या सोडणार नाही आम्ही तुला, आणि असं म्हणून आत जाते. नमीला पण आत बोलवते. मग अण्णा म्हणत असतो अरे एक राहिलं अगं शाप दे ना शाप. सुलक्षणे माती राहिली ना उचलायची. अण्णा हसायला लागतात आणि धना म्हणतो मजा आली ना अण्णा, मजा आली. सुनबाई अहो तुमचा वंगाळ काढा यानं पिला बरं का.
आता एकदम अण्णा चुपचाप बसतात. अवनी त्यांच्याकडे बघायला लागते रागाने. अण्णा आता लागली इकडे तिकडे पाहून घेतात. धनू आता लागले मागे मागे होतो. तेवढ्यात यशोदा पण तिथे आलाय बरं का आणि विचारतो काय झालंय. अवनी म्हणते काही झालं नाहीये यशोदा, पण मी मेहनतीने बनवलेला औषधी काढा यांनी दत्ता काकाला दारू म्हणून पाजलाय. अण्णा लगेच म्हणतो नाही मी नाही पिलो, तो पिला दारू बिरू मी पित नाही बरं का. आता पोटात दुखायला लागतं बरं का त्यांच्या. मग अवनी म्हणते दुखतंय ना अण्णा पोटात, मग कशाला दिलात त्यांना काढा. आणि काय रे धनू तुला सांगितलं होतं ना मी लक्ष दे अण्णांकडे. अरे तू मजा घेतोयस, त्यांच्या सामील झाला तू. धनू म्हणतो नाही नाही अहो ते भांड्यातलं थोडा काढा प्यायला ते. अवनी म्हणते किती प्यायले ते काढा. धनू म्हणतो 2 घोट 1 घोट थोडेसे घोट प्यायले हो वहिनी. यशोदा आता आगीत तेल होतात म्हणतोय काय शिक्षा द्यायची या दोघांना. अवनी म्हणते धनूला तर मी नंतर बघते, पण काढा तर मात्र पुन्हा बनवावं लागणार मला. अण्णा आता तिथून पळून जात असतात. अवनी म्हणते अण्णा जाऊ नका आणि या वेळेला पूर्ण काढा माझ्या समोर संपवायचा बरं का, कळलं का. अरे यार अवनीची बळजबरीच आहे. ती आता पुन्हा काढा बनवायला आत गेली. आता राजा म्हणते अण्णा विचार करतो अरे मी शाळेत एवढ्या खोड्या केल्या कधी पकडले गेलो नाही, पण आता लगेच यशोदा म्हणतो अरे अण्णा इथले इथे सगळे कर्म फेडावे लागतात, काय करणार, चला आता काढा प्यायला. आणि इकडे महेश पळतोय खूप लांब कुठून पळतोय असं त्यांनी दाखवलं बरं का. हा जो थरार आहे ना त्यांनी जरा जास्तीच रंगवला बरं का मंडळी. आणि या मालिकेचे एपिसोड तुम्ही आपल्या चॅनलवर अगदी डिटेलमध्ये आणि मजेशीर पद्धतीने ऐकतात, त्यामुळे चालता एखादा लाईक केला तर जरा मला समाधान मिळेल मंडळी. लाईक करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. बघा तर आता राजा आणि महेश आणि पान्ह्या तिघे जण अगदी जबरदस्त थरारक पद्धतीने पळताय असं त्यांनी रंगवलंय. महेश एकीकडे पळतोय, राजा त्याच्या पाठीमागे आहे, महेश स्वतःचा जीव वाचवत पळतोय असं त्यांनी दाखवलंय आपल्याला. तर असो आता इकडे बघा शेवटची सीन तुम्ही बघत आहात. आता तो दत्त्या काका घरात जातो तेव्हा ती सुलक्षणा आत्या चिडते. अक्कल आहे का रे तुला, कशाला ती बाटली चोरली. तो दत्त्या काका म्हणत असो हे माय डोकं लई दुखू राहिलं बरं का, कचकच करू नको तू सुले. तेवढ्यात तो साऊथ इंडियन हिरो आला बाबा, तो गुटखा करणारा, आणि आल्या दार वाजवतो आणि म्हणतो नमस्कार. सुलक्षणा आत्या म्हणते अरे तुम्ही. लगेच तो दत्त्या काका म्हणतो अरे संकेत पाहू ना तुम्ही. ते गुटखा खात तो म्हणतो ते त्या दिवशी जरा. मग आत्या म्हणते हो ना गोंधळच झाला जरा, ती पोरगी त्या दिवशी लगीन मोडायलाच आली. लगेच दत्त्या काका म्हणतो अहो हे सगळं काम ना त्या माझ्या भावाचं त्या धोंड्याचं आहे, एक कार्यक्रम नीट होऊ देत नाही राव. तो आज सकाळी माझा कार्यक्रम केला त्यानं, काय सांगावं राव. लगेच आता सुलक्षणा आत्या म्हणते थांबा माझ्या पोरीला घेऊन येते. अय नमे असं म्हणून तिने आवाज दिला नमीला. नमी म्हणते काय आहे ग. सुलक्षणा म्हणते हे बघा संकेतराव ही आहे आमची नमिता, आवडली ना तुम्हाला आमची नमी. तो साऊथ इंडियन ऍक्टर म्हणतो नाही मला नाही आवडली. म्हणजे तसा तो साऊथ इंडियन ऍक्टर नाहीये पण तसा दिसतो बरं का मंडळी, म्हणून मी आपलं संबोधलं. आता तो म्हणतो नाही हो ही नाही आवडली मला, त्या दिवशी आली होती ती पोरगी मला ती आवडली आहे. लगेच नमी म्हणते अय शान्या. तो संकेत म्हणतो मला तीच पत्ता द्या ना. आता ती चिडते बरं का नमी आणि म्हणते तुम्हाला कशाला पाहिजे तिचा पत्ता. मग तो दत्त्या काका म्हणतो त्या पोरीचं नादी नका लागू. ए नमे तू चहा पोय करायला लाग. संकेतराव तुम्ही पायचा कार्यक्रम उरकून टाका बरं आणि हो म्हणून टाका. अहो पटपट करू आपण चटमंगनी पट शादी. ए नमे जाय चहा टाक. सुलक्षणा आत्या म्हणते बरं का. तो संकेत म्हणतो अहो नाही हो ही पोरगी नाही, ती वाली पोरगी पाहिजे मला, डान्सिंग वाली पोरगी, ती पायल. अहो मला लय आवडली होती. लगेच नमी म्हणते शान्या तिचा जीव जडलेला आहे कोणावर आणि मज्जा होणार आहे ती, लक्षात ठेव. तिच्यावर नजर टाकली ना तर तुझे डोळे काढून चुलीत घालीन मेल्या. तो संकेत म्हणत असतो दिल आहे माझं, दिल प्रेम आहे माझं तिच्यावर. नमी म्हणते हे पिचकार्या तुला काही लाज मेल्या. असं म्हणून तिने तिथली एक फुलदाणी उचलली आणि त्याच्या दिशेने ती भिरकावायला लागली. दत्त्या काका आणि आत्या थांबवते तिला, पण तो पळतो बरं का तिथून. आता तो संकेत तिने मारलीच त्याच्या दिशेने ती. आता तो पळतो बाहेर येतो आणि बाहेर आल्याला त्याला नमी पायली दिसते ना. पाहिल्या लगे तो हेअरस्टाईल नीट करायला लागतो बरं का आणि तिच्याकडे बघायला लागतो. पायल त्याला अशी बघत असते आणि म्हणत असते ए पिचकार्या नरसाळ्या काय पोर राहिला रे. लगेच तो म्हणतो ते मी पिचकार्या नाहीये पण तुमच्यासाठी नरसाळ्यात चालेल बरं का. त्याला आता पायलनं चप्पल दाखवत म्हणजे बघू राहिला ना. लगेच तो संकेत म्हणतो 1 नंबर काय चॉईस चांगला आहे हो तुमचा. ती पायल म्हणते येडा आहे का रे तू. त्यावर तो म्हणतो तुमच्या प्रेमात येडा झालोय मी, बघा माझं दिल बघा. तो आता ती पायल ना त्याला म्हणते हे ते थोबड्यातलं थूक आधी. तो तिथेच थुंकत असतो शिकाणेरडा. तेवढ्यात तिथे नमी येते म्हणते ए कुठे थुकू राहिला रे, आये याला बोलते काय हे पायल हान त्याला.
अहो जाऊ बाई, तुमचा पत्ता विचारत होता तो. लगेच आता पायल म्हणतो, कैला शरम याला. लगेच तो तिथे समोर बसतो बरं का बाकड्यावर आणि म्हणतो, अहो तुमचा हात मागायला येतो तुमच्या घरी. अरे काय बोलतोय या मंडळी, तोंडातल्या तोंडात मला काही कळलं नाही, काहीतरी गुड गब्बर आहे मी, असं काहीतरी म्हणतो तो. मग पायल म्हणते, हडे तोंड पाहिलं का कधी आरशात? त्यावर तो म्हणतो, रोज पाहतो मी. आता त्याने एकदम रजनीकांत स्टाईल मारली, गॉगल बिगल घातला. मग आता पायल त्याला चपलेने हाणते बरं का. तो म्हणत असतो तिला, बघ बघ साऊथ इंडियन ऍक्टर वाटतो की नाही मी. पायल म्हणते, ए शान्या, पुन्हा आला ना तर बघ लाद घालून तुझा हात फोडते की नाही बघ. आता ते मावा थुकतो तो आणि म्हणतो, आज तुमचा मूड चांगला नाहीये, मी पुन्हा येईल. पायल म्हणते, अरे निघ, तुझा जीवच घेते. आता मंडळी शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. नमी म्हणते, अहो एवढं काऊन चिडू राहिल्या, काय झालं, इतकं टेन्शन मध्ये दिसू राहिल्या. मग ही पायल म्हणते, अहो काय सांगू जाऊ बाई, माझा पानू आणि राजा भाऊजी, असं म्हणून ती रडायला लागते बरं का. आणि म्हणते, मी हेच सांगायला आले होते. आता इकडे राजा, महेश आणि पान्या तिघांचा थरार रंगला. आता एका कन्स्ट्रक्शन मध्ये तो घुसतोय बरं का, एक घर बांधणं चाललंय आणि महेश तिथे घुसतो. राजा, महेश आणि पाना तिघांमध्ये पण खूप झटपट होताना त्यांनी दाखवली आहे. आणि फायनली त्यांनी महेशची कॉलर पकडली आहे आणि आजचा भाग संपलाय. आता उद्याच्या भागात पायल सांगते की हे महेशच्या मागे गेलेत. यशादा ते ऐकून खूप घाबरतो आणि इकडे राजा व्हिडिओ कॉल लावतो अवनीला आणि व्हिडिओ कॉलवर दाखवत असतो की तो महेशला आता कसा त्रास देतोय. अवनी त्याला म्हणते, तू घरी आहे राजा, बघते मी तुला. आता नेमकं काय दाखवलंय गैरसमज हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच कळेल, पण मजा येणार आहे बघायला. काय म्हणता मग प्रेक्षकांनो, आवडला की नाही आजचा भाग? मग नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा बाय तुझा आशीर्वाद या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. चला तर मग काळजी घ्या स्वतःची मंडळी, भेटूयात उद्या. टेक केअर, धन्यवाद.